हाय हॅलो नमस्कार. तो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असताल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा माझ्या आधीचे ब्लॉगला. तर उद्या आहे ह्यांचा बर्थडे. आज आहे 10 तारीख आणि उद्या आहे 11 तारीख. तर उद्या आहे यांचा बर्थडे. तर आत्ता वाजलेत म्हणजे 11 वाजायला 3 मिनटं कमी आहेत. हे बघा 10 तारीख. तर मी ह्यांना छोटंसं सरप्राईज देणार आहे, म्हणजे सेलिब्रेशन करणार आहे केक वगैरे कट करून. पण त्यांना माहीत नाही आहे मी करणार आहे की नाही. पण मी केलं आहे ते. मी डेकोरेशन पण दाखवते तुम्हाला. छोटंसं केलेलं आहे. वरचं नसेल दिसत, तिथं अंधार आहे जरा. आणि खालचं हॅपी बर्थडे असं केले मी छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे. मी आता केक वगैरे आणून ठेवलं आहे. पुढे बघाच तुम्ही व्हिडिओमध्ये केक मी कसा आणला आहे. आणि तो बाहेर आला की मी 2-3 पावसाळी पण लावणार आहे आणि लपणार आहे, कारण त्याला कळू नाही द्यायचं की मीच लावलेत करून. मी लावून लपणार आहे. इथे शेजारचा एक दादा आहे, संतोष दादा. तर त्याला मी सगळं सांगितलं आहे. त्याच्यासोबतच ते खाली गेलेले आहेत. तर मी कधी त्यांना आवाजाव पण करते, कधी आरतुरत पण करते. समोरासमोर तर मी आरतुरच करते, पण असं कोणासमोर वगैरे नाही का, कधी आवाजाव करते. आणि आता व्हिडिओमध्ये तर माझ्या तोंडातून जास्त आवाजावच निघते त्यांना. पण मी खरं आहे ते सांगते की मी आरतुरं पण त्यांना करते. आरतुरच जास्त करते मी आवाजाव करण्यापेक्षा. समोरासमोर तर मी आरतुरच करते आणि खूप लोकांसमोर तर मी आरतुरच करते त्यांना. तर मी तुम्हाला पावसाळे दाखवते. दिवाळीला आणले होते मी, अजून जपून ठेवलेले. मी तसंच करते. मागच्या वर्षी पिल्लू झालं होतं, म्हणजे पहिल्या 1 महिना झाला होता त्याला होऊन. पण तेव्हा मी मम्मीकडे होते, त्यामुळे मग ह्यांचा बर्थडे वगैरे मी काही केलाच नाही. फक्त विश केलं होतं, पण बर्थडे नव्हता केला. पण त्याच्या आधीच्या वर्षी मी असंच डेकोरेशन करून असंच सेलिब्रेशन केलं होतं, म्हणजे पण ह्यावेळेस पण माझ्या मनात आलं की आत्ता पण सेलिब्रेशन करावं आपण. सगळं घरात होतं सामान, तर मग कशाला हे करून. आणि पिलूचा बड्डे आता 4 तारखेला झाला आहे डिसेंबरच्या. तर त्यामुळे बलून वगैरे तर आणून ठेवले होते, म्हणजे त्यातले उरले होते. मग तेच तर मी इथं वापरले थोडे. आणि हॅप्पी बर्थडेचं 2 वर्षापूर्वी आणलं होतं ते पण मी जपून ठेवलं होतं. त्यामुळे मग ते पण लावून टाकलं लगेच. म्हणजे काहीच आणलं नाही मी, फक्त केक आणला. तो पण मग संतोष दादालाच आणायला सांगितला, कारण त्याची पण आज सुट्टीच होती. तो घरीच होता. तो पण रोज कामाला जातो. दिसेलच तुम्हाला इथं ब्लॉगमध्ये पुढं. बघा हे मोठे पावसाळे आहेत. हे आता मी बाहेर लावणार आहे, तो यायचे. तरी मी डेकोरेशन वगैरे तर करणार नव्हती आत्ता. पण संतोष दादाला मी सांगितलं होतं की पेस्ट्री आणि येताना. पण त्याने आणला केक. म्हणजे त्याला म्हणलं होतं मी असंच 12 वाजता त्यांना विश करीन आणि पेस्ट्री कट करीन न सांगता. पण त्याने केक आणला आणि केक आणून घरी आल्यावर, मला इथं आल्यावर त्याने फोन केला, म्हणजे मिस कॉल दिला. नंतर मग मी बाहेर होते त्यामुळे उचलला नाही फोन वगैरे त्याचा. आणि मेसेज केला तर तो म्हणला मी केक आणला आहे, पेस्ट्री नाही आणली. भेटला मला इथंच धप्पा नवीनच. म्हणून मग मी ठरवलं की जाऊ दे, मोठा केक आणला आहे तर मग डेकोरेशन पण करू थोडंसं, म्हणजे होईल तेवढं. तर एवढं तर मला काही जमत नाही, कारण मी काय डेकोरेशनचे व्हिडिओ वगैरे काय बघितले नाही. मनानेच जे दिसेल ते केले, कारण बाळाला बघणं आणि काय वर्ष करणं खूप अवघड आहे. ज्यांना बाळ आहे त्यांनाच माहीत. तर इथं झाले सरप्राईज फेल, कारण गाडी बघूनच आम्ही घरात पळून गेलो. एवढं रात्र झाली ते आम्हाला वाटलं कोण आलं, त्यामुळे घरात पळून गेलो. नंतर बघतोय तर ह्यांचीच गाडी होती. तर ह्यांना परत थांबवले आणि मग हे मी पावसाळे लावले तिथं. तर ते त्यांनी डायरेक्ट हातात घेतले. तेव्हा तर खूप घाबरले होते. आणि त्यानंतर मग केक कट करायला घेतला. केक पण मस्त आणला होता संतोष दादानी. मग केक वगैरे कटिंग करून घेतला आणि खुश झाले होते, म्हणजे आल्या हे सगळं बघून. तेव्हाची नाही रिॲक्शन घेतली, कारण मला ह्यांच्याकडंच, म्हणजे मी ह्यांच्याकडंच बघत राहिले. आणि ज्याला मी हे काढायला लावलं होतं, व्हिडिओ काढायला लावलं होतं, त्याने काय बाहेरचंच घेतलं, आतमध्ये आल्यावर काहीच घेतलं नाही. त्यानंतर आम्ही, हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, आम्ही चाललो होतो बाहेर जेवायला. तर तेव्हाच तिथं पण एक
केक कटिंग करणार होतो. त्यांचे भाऊ आले होते 2 गावाकडचे, ते आणि आम्ही दोघं होतो आणि पिल्लू होतो. तर हे दोघं जण खेळत होते याच्यासोबत आणि हा बुबू बुबू करत होता. आता लय शिकलाय बुबू म्हणायला. आणि चालू होतं म्हणजे हे हॉटेल आहे PK बिर्याणी हाऊस. मस्त एकदम. वरचा फ्लोअर आहे, खालचा फ्लोअर आहे, म्हणजे 2 फ्लोअर आहेत. आम्ही वरती बसलो होतो. मग आम्ही जेवण वगैरे घेतलं आणि हा आणला होता यांनी केक, म्हणजे हा माझ्याकडूनच आहे केक. तर झाला केक कटिंग. तर तुम्हाला कसं वाटलं माझं छोटंसं सरप्राईज नक्कीच कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. बाय.